सीटीटी साठी फक्त ट्रिक्स आणि बेसिक ह्या दोनच गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. हा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सी संख्या 99 से विभाजित होगी. मग 99 ने विभाजित होणारी या 4 ऑप्शन पैकी एक संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या माहित पाहिजे. मग आपण याला काय करणार की ह्या 99 चे आपण फॅक्टर पाडणार. बघा या ठिकाणी 99 चे फॅक्टर कसे पडेल तर या ठिकाणी याला 9 ने भाग जाताना आपल्याला दिसतो 9 9 1 9 आणि 9 1 9 म्हणजे याचे फॅक्टर पडलेले आहे फक्त 2. त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे 9 आणि दुसरा फॅक्टर म्हणजे 11. आपल्याला 9 ची कसोटी माहित पाहिजे आणि 11 ची सुद्धा कसोटी माहित पाहिजे. मित्रांनो 9 ची कसोटी काय सांगते की सर्व अंकांची बेरीज करा. जी बेरीज 9च्या पाड्यात आली पाहिजे किंवा 9 ने त्याला निश्चित भाग गेला पाहिजे. आता आपण बेरीज करूया या ठिकाणी. या ठिकाणी बेरीज जर आपण फटाफट जर का बेरीज केली तर बघा या ठिकाणी 1 आणि 1 2 2 आणि 4 किती 6 6 आणि 3 किती 9 आणि हे 9 9 18 म्हणजे या ठिकाणी 18 झाले. 9 ने भाग जातो. देन या ठिकाणी बघा 3 आणि 5 8 8 आणि 7 15 15 2 17 17 आणि 4 21 21 ने 6 27 याला सुद्धा 9 3 27 म्हणजे 9 ने भाग जातो. या ठिकाणी बघा 9 1 10 3 13 17 17 आणि 6 23 23 न 2 किती 25 याला मात्र भाग जात नाही 9 ने कारण 9च्या पाड्यामध्ये 25 येतच नाही. या ठिकाणी बघा 1 आणि 3 4 4 आणि 5 9 9 आणि 7 9 आणि 7 16 16 आणि 16 आणि 9 25 होतात. 25 न 2 किती 27 होतात म्हणजे हे सुद्धा 9च्या पाड्यात येते. म्हणजेच एक तर या ठिकाणी कटूनच गेली. आता दुसरं आहे 11 ची कसोटी काय सांगते की विषम स्थानच्या अंकाची बेरीज वजा समस्थानच्या अंकाची बेरीज बरोबर 0 किंवा 11 किंवा 11 च्या पटीत आली पाहिजे. त्यासाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज करणार ही स्ट्रॅटेजी यूज करणार मित्रांनो आपण की या ठिकाणी बघा या ठिकाणी तर हे आहे विषम स्थानचे अंक 5 आणि 3 8 आणि 1 9 9 झाले. 9 वजा 4 आणि 4 8 आणि 1 9 9 वजा 9 म्हणजे 0 झालं. 11 ने सुद्धा याला भाग जातो म्हणजे ऑप्शन तुमचा फर्स्टच आलेला आहे. यस ऑप्शन तर फर्स्ट आला कारण की 9 ने सुद्धा भाग जातो 11 ने सुद्धा भाग जातो म्हणजे 99 ने भाग जाणार. या ठिकाणी जर का आपण बघितलं 6 आणि 4 10 आणि 7 17 17 आणि 3 किती 20 झाले. 20 वजा या ठिकाणी 20 वजा 7 20 वजा 7 म्हणजेच हे 7च झालं ना. 20 वजा 7 म्हणजे 13 13ला काय 13 उरले आपल्याला 11 उरले पाहिजे किंवा 0 उरला पाहिजे म्हणजे याला 11 ने भाग जात नाही. या ठिकाणी 2 आणि 4 6 आणि किती 7 7 आणि या ठिकाणी 6 3 9 9 9 18 18 म्हणजे 18 वजा 7 म्हणजेच या ठिकाणी उलट होतं 11 ने भाग जातो याला 11 ने भाग जातो परंतु 9 ने भाग जात नाही. या ठिकाणी 7 आणि 2 9 9 आणि 3 किती 11 11 वजा या ठिकाणी 9 5 14 14 किती 15 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 15 वजा 11 म्हणजे या ठिकाणी 4 उरतात म्हणजे या ठिकाणी 11 ने भाग जात नाही. कधी 11 ने भाग जातो कधी 11 ने भाग जात नाही. फक्त फर्स्ट ऑप्शन मध्ये 11 ने आणि 9 ने भाग जातो म्हणून 99 ने भाग जातो. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस चेक करूया इट्स अ राईट आन्सर. आता तुम्हाला हा होमवर्क साठी प्रश्न दिलेला आहे.